मनोज स्वामी महाराज की जय। डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। आज या 18वे अनुष्ठान या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा माझा पहिलाच अनुभव आहे। अनुष्ठानमध्ये मी कुठेही सहभागी झालो नाही, मला वेळ नव्हता आणि त्या अडचणीसाठी मी होऊ शकलो नाही। पण या अनुष्ठानमध्ये 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये पूर्णपणे सहभागी होण्याचा निश्चय आम्ही दोघांनी केला आणि 7 दिवसापासून या अनुष्ठानमध्ये आम्ही पूर्णपणे सहभागी आहोत। पारायण सेवा करत असताना ह्या गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादानं आम्ही दोघं पारायणासाठी आलो आणि इथं एक आनंद उत्साह पाहून खूप आनंदित झालो आणि मी आता निर्णय घेतला, एकच पारायण नाही तर नियमित पारायणासोबत दुसरे 6 पारायण 7 दिवसाचे 7 पारायण करण्याचा निर्णय केला आणि माझे 7 पारायण पूर्ण झालेले आहे। आज 7 पारायण पूर्ण झाले। एक शेवटचा अध्याय त्या रेग्युलर पारायणाचा आहे, ते सकाळी होणार। ही सेवा त्या आमच्या विरूपाक्ष गुरुमाऊलींच्या प्रेरणेनं त्यांच्या आशीर्वादानं ही मिळाली। विरूपाक्ष गुरुमाऊली ही गुरुमाऊली असतील पण आमच्यासाठी आई आहे। जसं लहान मूल लहान बाळ प्रत्येक गोष्ट आपल्या आईला विचारतो, सुख असो दुःख असो, त्याप्रमाणे आम्ही सर्व कुटुंबीय विरूपाक्ष गुरुमाऊलीला आई समजून, आम्ही गुरु महाराज समजत नसताना सुद्धा आई समजून आम्ही त्यांच्याशी एकरूप होऊन प्रत्येक सुखदुःखामध्ये आमच्या सहभागामध्ये गुरुमाऊली आमच्याशी जीवनातपणानं आशीर्वाद रूपानं आमच्या सदैव पाठीशी आहे। त्यांचा आम्हाला पूर्ण आशीर्वाद आहे। आमच्या कुटुंबियांना गुरुमाऊलींचा पूर्ण आशीर्वाद आहे आणि हे मी ठामपणाने गुरुमाऊलींच्या साक्षीने सांगू। ज्यावेळेस 2014ला मला पॅरालिसचा अटॅक आला, आयसीयूत होतो, गुरुमाऊली असं अनुष्ठानात होते, त्यावेळेस गुरुमाऊलीला मी बोललो, गुरुमाऊलीने जर आलात का तर मी असं आजारी पडलो, दवाखान्यात आले। एका वाक्यात सगळेच सांगून टाकले, तुमचा आजार हळूहळू बरा होतो आणि ते पूर्ण बरा होतो। डॉक्टरांनी सांगितलं होतं की 10 लोकांत एकाला आजार होतो, तुमचा आजार जीबीएस आहे आणि तुम्ही त्यातून बाहेर येण्याची कमी शक्यता आहे, तर डॉक्टरचं म्हणणं होतं। पण महाराजांनी मला एक आशीर्वाद दिला आणि एक शब्द दिला, हळूहळू कमी होते पण पूर्ण कमी होते। त्याप्रमाणे मी पूर्ण कमी झालो आणि तुमच्या समोर उभा आहे। 10 महिने मला बाथरूम माहीत नव्हती, जाता येत नव्हतं, त्या अवस्थेत मी तुमच्या समोर उभा आहे आणि हे पूर्ण आशीर्वाद आमच्या गुरु महाराजांचे आहे। गुरुमाऊलीचे पूर्ण आशीर्वाद आहेत, ते त्यांच्या साक्षीनं बोलत आहे, ते वास्तव सत्य आहे। ज्याप्रमाणे महात्मा बसवेश्वरांनी समाजाला सुधारण्याचं काम केलं, त्यानंतर मनोज माऊलींनी काम केलं आणि शिवाचार्य महाराजांनी सुद्धा आपल्या वीरशैव समाजाला जागृत करण्याचं काम केलं। त्यांच्यानंतरची पूर्ण पताका विरूपाक्ष शिवाचार्यांनी उचललेली आहे आणि ही पूर्णपणे आपल्या वीरशैव समाजाला आंध्र महाराष्ट्र कर्नाटक ज्या ज्या राज्यातले असतील बाहेरचे असतील ते पूर्ण पाऊल विरूपाक्ष गुरुवारांनी उचललेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून 1 नंबरचं काम गुरुमाऊली करत आहेत। मग त्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या। मुखेड वासियांना तरी गुरुमाऊली नसून एक वरदान आहे आणि हे वरदान आम्ही मुखेडवासीय खरंच भाग्यवान आहोत की आमचे मठाला ही गुरुमाऊली मिळाल्यापासून आमच्या मुखेडचा काळापणात झाला। मुखेडचा असं नाही, मुखेड परिसरात एकही गाव शिल्लक नाही की गुरुमाऊली त्या गावात गेले नाही, कार्यक्रम घेतले नाही। असा पूर्ण कार्यक्रम गुरुमाऊली प्रत्येक गोष्टी सक्रिय सहभागी होतात आणि लोकांना जागृत करण्याचं पूर्ण काम करतात। लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत जागृत करण्याचं काम गुरुमाऊलींनी केलेलं आहे। धन्य ती माता पिता
गुरुमाऊलीच्या आईवडील आजच मी सकाळी दर्शन घेतलं, त्या गुरुमाऊलीच्या आईवडिलांनी अशा गुरुमाऊलीला जन्म दिला ते धन्य मायबाप, त्यांचे आशीर्वाद त्यांचे स्पर्शन करण्याची माझी पूर्ण इच्छा आहे. दिसल्याबरोबर पहिल्यांदा मी त्यांचं नतमस्तक होतो. ह्या गुरुमाऊलीचे आईवडील सगळ्यात धन्यवाद आहे. अशा गुरुमाऊलींना त्यांनी जन्म दिला, जगाचा उद्धार करू शकतात त्या गुरुमाऊलीला त्यांनी जन्म. यांच्या प्रेरणेतून मी पेन्शन झाल्यानंतर एक भगवंत चिंतनाच्या सेवेत राहण्याचा निश्चय केला आणि या निश्चय करण्यातून परम रहस्य ग्रंथ पूर्ण हस्तलिखित केलेला आहे. आणि हे महाराजांनी कालच आमचा दोघांचाही पती पत्नीचा महाराजांनी यथोचित सन्मान केला आणि हे परम रहस्य पूर्णपणे प्रसादापर्यंत सगळं आम्ही स्वतः लिहून काढलेला आहे. वाटलं मी पुण्याला मुलासोबत असतो, मुलगा पुण्याला इंजिनियर आहे, ज्ञानेश्वर समितीत सदस्य होण्याचा माझा योग आला. मी पुण्याला ज्ञानेश्वरी लिहून काढलं आणि त्या धर्तीवर त्यामध्ये 30 सूत्र आहेत. त्या धर्तीवर केवळ ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली, मंदत माऊलींनी संजीवन समाधी घेतली. हे दोन्ही ग्रंथ पाळण्याचे आहेत. आणि गावाकडे मुख्याला आल्यानंतर हे परम रहस्य लिहिण्याचा निश्चय केला. गणेश चतुर्थी दिवशी पूजा करून इकडं मुख्याला असल्यानंतर हे परम रहस्य पूर्ण केलं. या पद्धतीचे 7 ग्रंथ माझे लिहून पूर्ण झाले. रामनामाचा जप 4 लाख पूर्ण झाला, 2 ग्रुप अयोध्येपर्यंत गेले. हे परम भाग्य गुरुमाऊलींचं आहे. त्यांच्या कृपाशीर्वादानं इथं उभा आहे. आणि इतकंच या गुरुमाऊलींचं काही सांगता असं वर्णन वेगवेगळं मला सांगता येत नाही. प्रत्येक गोष्ट एकच गोष्ट अशी नाही. गुरुमाऊलीकर पाहिल्यानंतर प्रत्येक गोष्ट असं प्रत्येक माणूस असं हरवून जातो, आनंदित होतो. आणि कसल्याही दुःखातून बाहेर येण्यासाठी एकच मार्ग म्हणजे आपली गुरुमाऊली आहे. कसल्याही संकटातून बाहेर येण्यासाठी गुरुमाऊलीकर पाहिल्यानंतर माणूस आनंदित होतो. इथे येताना एवढ्या जंगलात डोंगरात येताना कसं तरी वाटलं, पण इथून जाणाऱ्या माणसाला एकाला सुद्धा परत जावं वाटत नाही. एवढा आनंद सोहळा गुरुमाऊलींनी निर्माण केलेला. प्रत्येकानं जेवढं काय, खाल्लं काय, पाणी पिलं काय, झोपायला जागा आहे का, हा प्रत्येक गोष्टीची काळजी स्वतः घेतात. अजून काय पाहिजे? कोणाची आई सुद्धा एवढं करू शकत नाही, त्यापेक्षा गुरुमाऊली आपलं जास्त करू शकतात. अभिमानानं सांगा वाटते, गेल्या वर्षी 2024ला शिवनाम सप्ताहाला 50 वर्ष झाले. सुवर्णमहोत्सवी सप्ताह नागरगाव येथे साजरा करण्यात आला. आणि या शिवनाम सप्त्याचे सप्त्याचे अध्यक्ष म्हणून आम्ही गुरुमाऊलीला अध्यक्षस्थान देऊन आणि ते शिवनाम सप्ताह गुरु महाराजांच्या अध्यक्षतेखाली आम्ही पार पाडला. हा सप्ताह माझ्या गावचा म्हणून मी अभिमानानं सांगत नाही, पण यथोचित आमच्या पंचक्रोशीतील 1 नंबरचा सप्ताह झाला. आणि त्याचं पूर्ण श्रेय आमच्या गुरुमाऊलीला. सर्व शिवाचार्यांना बोलवणे, नियोजन सांगणे, त्यात असलेल्या मार्गदर्शन करणे, ह्या सगळ्या गोष्टी गुरुमाऊलीने केले. आणि 8 दिवस आमच्या गावात पूर्णपणे राहून हा कार्यक्रम पार पाडला. त्याबद्दल गुरुमाऊलींच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि या सगळ्याच गोष्टीत प्रत्येक गोष्टीत गुरुमाऊलींचा मला सहकार्य आहे आणि हे सहकार्य असेच राहावं. आणि गुरुमाऊलीची हे दिंडी, हे अनुष्ठान असं प्रज्ञेत हो. आणि आपल्या ह्या पूर्ण वीरशैव मंडळीला वेगवेगळ्या दिशा मिळत जावो, चांगल्या दिशेतून उज्ज्वल होत जावो आणि आपण त्यांच्या सहवासात घेत जावं, एवढीच इच्छा आम्ही सर्वांच्या व्यक्ती व्यक्त करतो. आणि गुरुमाऊलींच्या चरणी दंडवत करून नतमस्तक होतो. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. गुरुपाद शिवाचार्य महाराज की जय.